नमस्कार. प्रतिभा चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आणि इथे माझ्या हातात तुम्ही बघताय मोराचा छानपैकी पिसारा असलेली ही नथ आहे. तर ही खूप ट्रेंडिंग मध्ये आहे सध्या. ह्याच्यापासून तुम्ही खूप ही जर टेक्निक वापरली तर बरेच प्रकार बनवू शकता दागिन्यांमध्ये. हे कशी करायची हे जर डिटेलमध्ये मी व्हिडिओ इथे पूर्ण केलाय आणि त्याच्यामध्ये अजून ट्रिक्स अँड टिप्स सुद्धा आहेत नथ बांधण्यासाठी. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याविना जाऊ नका. हे तुमच्यासाठी फ्री आहे पण माझ्यासाठी खूप मोठं योगदान देतं आणि मला खूप हेल्प करतं. तर आता आपण मोराचा पहिला जो पिसारा आहे तो कसा करायचा ते बघून घेऊ. माझ्याकडे ते स्पोक आहेत. स्पोक म्हणजे तुम्ही जर सायकलच्या दुकानावर गेलात तर इथे सायकलच्या ज्या चक्राच्या ज्या तारा असतात, टायरच्या ज्या तारा असतात, तर त्या मिळून जातात. तर त्या मी आणलेल्या आहेत. त्या अगदी पातळ असतात आणि एकदम फर्म असतात. तर त्याच्यापासून मी जो काही त्याचा पिसारा आहे तो बनवणार आहे. तर तो मी बेस म्हणून घेतलाय. तर तुमच्याकडे ते अवेलेबल नसेल तर कुठलाही आपल्याकडे ज्या भाजण्यासाठीच्या लाकडाच्या सळ्या मिळतात तर त्या तुम्ही घेऊ शकता. त्याला वुडन स्टिक्स असं सुद्धा म्हटलं जातं. इथे मी 21 गेजची तार घेतली आहे किंवा वायर म्हणू शकता. 21 गेजची गोल्डन वायर आहे ही. आणि ही साधारणपणे मी 2 फूट घेतली आहे. तर ती एक तुम्हाला 4 सेंटीमीटर गुंडाळून घ्यायची आहे. एकावर एक नाही गुंडाळायची, एका पाठोपाठ एक गुंडाळायची आहे. आणि त्याचा आपण पिसारा बनवण्यासाठी आता एक 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 त्याच्यामध्ये जी काठी आहे ती ऍड करत जाणार आहोत. जी स्टिक आहे ती ऍड करत जाणार आहोत. पहिल्यांदा एक स्टिक ऍड केली, त्याच्यावरनं आपण जो राऊंड आहे तो घेतलाय. नंतर 2 स्टिक ऍड केल्यात, त्याच्यावरनं राऊंड घेतलाय. नंतर 3 स्टिक घेतल्यात, त्याच्यावरनं राऊंड घेतल्यात. असे टोटल 5 स्टिक आपल्याला यामध्ये लावायचे आहेत. जसजसे स्टिक लावू तसतसे खालून वर असं त्याच्यामध्ये आपल्याला राऊंड घेत जायचे. याला चढती भाजणी म्हणतात. सेम आपण पिक वर गेलो, 5व्या स्टिक वर गेलो की तशाच प्रकारे खाली उतरायचंय. म्हणजे 5व्या स्टिक वर, नंतर 4थ्या स्टिक वर, तिसऱ्या, दुसऱ्या आणि पहिल्या अशा स्टिक वर खाली 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 येत जायचंय. म्हणजे जो मोराचा वरचा पिसारा असतो आणि तो बनला जातो इथे. आणि नंतर खाली आपली जी स्प्रिंग आहे ती कंटिन्यू करायची आहे पहिल्या तारेने. तशी पूर्ण आपण गुंडाळून घ्यायची. जेवढी 4 सेंटीमीटर आधी गुंडाळलेली आहे स्प्रिंग तेवढी 4 सेंटीमीटर आपल्याला पुढे गुंडाळायची आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि जशी ही गुंडाळून होईल, शेवटी संपेल, तशी आपण एक एक स्टिक ह्याच्या काढून घेत जाणार आहोत. एक स्टिक जेव्हा आपण काढतो तेव्हा हलक्या हाताने काढायच्या आहेत. म्हणजे कुठेही त्या स्प्रिंग पुढे मागे होणार नाहीत आणि आपला जो बेस आहे तो छानपैकी तयार होईल. हा बघा, पूर्ण बेस मी ते काढून घेते. राहिलेली एक्स्ट्रा वायर आहे ती कट करून घ्यायची. आता माझ्याकडे मोराच्या डिझाईन मध्ये एक कुंदन आहे. तर तो कुंदन मी इथे लावणार आहे. मी आधी छोटा कुंदन घेतला होता, पण या पूर्ण ह्याची साईज बघता मी मोठा कुंदन ह्याच्यासाठी छान दिसेल म्हणून मोठा कुंदन निवडतीये. इथे 30 गेजची एक वायर मी कापून घेतलीये. साधारणपणे 1 फुटाचा तुकडा घेतलाय. तर त्या तुकड्यामध्ये मी ही वायर टाकून घेणार आहे. जे काही आपण डिझाईन बनवलंय ते पूर्ण डाव्या बाजूने घालून उजव्या बाजूने ते काढून घेणार आहे. आणि ते काढल्यामुळे आपल्याला त्याला पूर्णपणे टर्न करायला सोपं जातं. तर नथ बनवायची अजून, हा आपण फक्त कुंदन बनवतोय. कुंदन बनवण्यासाठीच बराच वेळ लागतो आणि म्हणून या नथीची प्राइस सुद्धा ओव्हर असते. तर पण काम ह्याला खूप आहे. नॉर्मल नथ तुमची अर्धा तासात बनेल, तर हे बनवायला 1 ते 1.5 तास सहज जातो. ज्यांना सवय नाहीये त्यांना अजून हे ट्रिकी वाटू शकतं. तर त्यासाठी ह्यासाठी खूप प्रयत्न करा, खूप एफर्ट्स घ्यायला लागतात. आणि प्रयत्न केला तर कुठलीच गोष्ट अवघड नाहीये. एकदा चुकलं पुन्हा बनवा. अशी ही 21 गेजची जी डिझाईन मी बनवली आहे ती आपल्याला ह्याच्या भोवती गुंडाळून घ्यायची आहे. हे बघ, व्यवस्थित ह्याला मापाला बसतीये. आतमध्ये मोराच्या पिसाचं डिझाईन आहे त्याच्यामुळे हे अजून छान दिसणार आहे. आणि हे खालच्या बाजूने आपल्याला 2 पिळ्या मारून घ्यायच्यात आणि मग त्याच्या भोवती आपल्याला हे लावून घ्यायचं. हे अशा प्रकारे हे मध्ये लावायचं. आता आपले 30 गेजची जी वायर आहे ती यामध्ये आपण घालून घेतली होती.
ती कुंदनच्या प्रत्येक टोकात पास करायची आणि ह्या स्प्रिंग वरून घेऊन मागून बाहेर काढायची. अशा प्रकारे ही स्प्रिंग आपण कुंदनला अटॅच करायची. कुंदनला जवळजवळ 4 ते 5 होल्स आहेत. प्रत्येक होलमधनं ही 30 गेजची वायर पास झाली पाहिजे. अशा प्रकारे आपण पूर्ण हा जो कुंदन आहे तो बांधून घेतलाय. तो बाजूला ठेवून द्यायचा. आता आपण नथीचा बेस तयार करून घेऊ. नथीच्या बेससाठी मी इथे 20 गेजची वायर घेतलीये. आपण प्रेसची नथ बनवतोय त्याच्यामुळे 20 गेजची वायर मी इथे घेतलेली आहे आणि त्याचा आपण सरळ करून घेऊ. तिला थोडीशी बेंड आहे तर थोडी सरळ करून त्याला आपण एक आकडा इथे करून घ्यायचा आहे. एक आकडा केला म्हणजे आपला जो बेस तयार आहे तो तयार होतो. त्याला पुन्हा आपण 30 गेजची एक नवीन वायर कट करून घ्यायची आहे. ही साधारणपणे एक 1.5 फुटाची वायर आपल्याला लागते पूर्ण गुंडाळण्यासाठी. आता ही वायर कशी गुंडाळते बघा. खाली टोक घ्यायचं आणि त्याच्या वर गुंडाळायचंय. आणि नॉर्मली आपण कुंदन नथीला बांधताना कुंदन त्या 20 गेजच्या तारेतनं आरपार घालतो. पण इथे आरपार घालायचं नाहीये कारण वर आपल्याला मुकुट आलेला आहे. त्यामुळे त्या 20 गेजच्या वायरवर हा कुंदन धरायचा आणि 30 गेजच्या वायरने त्याच्या वरून 3 पिळे मारायचे. एक आकडा जो आहे तो घेऊन तो पिसारा घेऊन आपल्याला त्याच्यावर 3 पिळे मारायचे. आरपार ती वायर घुसवायची नाहीये. आणि 3 पिळे मारल्यानंतर खाली यायचं. खालच्या बाजूने तसेच 3 पिळे मारायचे. हे बघा आणि अशा प्रकारे आपल्याला तो कुंदन 20 गेजच्या तारेवर फिक्स करायचा आहे. हा थोड्या वेगळ्या प्रकारे ही नथ बांधली जाते तर ती लक्षात घ्या. आरपार हा घालायचा नाहीये. फक्त वर ठेवून मग गुंडाळायचा आहे. असं आपल्याला प्रोसेस 2दा करायची म्हणजे आपला तो कुंदन बेस वायरवर घट्ट बसेल. आता वरचा जो पिसारा आहे तो नुसता चांगला दिसत नाही म्हणून आपण त्याला डार्क निळ्या रंगाचे आपण क्रिस्टल्स घेतलेत. हे 3 mm चे क्रिस्टल्स आहेत. आता आपले 5 पिसाऱ्याची टोकं झाली आहेत तर 5 पिसाऱ्यांसाठी 5 मणी आपल्याला क्रिस्टल्स इथे लागतील. तर एक क्रिस्टल घ्यायचा आणि पहिला जो पिसाऱ्याचा टोक आहे त्याच्यामधून घालून त्याच्यावरून बाहेर काढायचा म्हणजे तो त्या ठिकाणी फिक्स बसतो. म्हणजे एक प्रकारे आपल्याला त्या वायरची गाठ बांधायची आहे. हे बघा खालून काढून वरच्या बाजूने तो काढायचा. मग पुन्हा एक क्रिस्टल घ्यायचा. दुसऱ्या पिसाऱ्याच्या टोकावर यायचं आणि खालून काढून वरनं बाहेर काढायचा. अशा प्रकारे आपण हा पूर्ण पिसारा बांधून घेणार आहोत. त्या ठिकाणी तुमच्या हाताची पकड ही घट्ट झाली पाहिजे म्हणजे तो जो क्रिस्टल आहे तो त्या जागेवरनं हलत नाही. नाहीतर तो हलून वर खाली असा होऊ शकतो. म्हणून जेव्हा तुम्ही हे फिक्स कराल तेव्हाच ते व्यवस्थित एकदम टाईटली फिक्स करा जेणेकरून पूर्ण हा पिसारा दिसायला छान दिसेल. अगदी म्हणजे एक प्रकारचं मनोरा कसा असतो त्या टाईप आपल्याला हे मणी दिसले पाहिजेत. वरच्या टोकाला 1 मणी आणि खाली 3 मणी. अशा प्रकारे दोन्ही बाजूने हा पिसारा खूप छान आपला बांधून तयार होतो. आणि 5चा असतो, 7चा असतो, 9चा असतो. अशा प्रकारे जसजसं तुम्ही ह्याच्यात काम करत जाल तसा हा पिसारा तुम्ही वाढवू शकता. स्टार्टिंग 3 पासून सुद्धा तुम्ही करू शकता. तर हा पिसारा बांधून झाल्यानंतर आता आपण हा जो कुंदन आहे तो कुंदनच्या साईडला आपला मोती लावायचे. तर ते मोती लावायचे बघूयात. मोती लावताना इथे नाजूक थोडंसं काम करायचंय म्हणून 2 mm चे मोती मी इथे घेणार आहे आणि ते मोती मी पूर्ण त्या कुंदनला भोवतीने लावणार आहे. म्हणजे आपली जी स्प्रिंग आहे ती स्प्रिंग एकदम अशी उठून दिसणार नाही आणि ती मागून थोडीशी दिसेल पण ती छान दिसते नाजूकशी अशी. आता 2 mm चे मोती मी तर वायर मध्ये टाकून घेतेय आणि ते पूर्णपणे बघा पानाच्या शेप मध्ये त्याला बसतात किती बसतात हे बघायचा अंदाज घ्यायचा आणि मग तेवढे मोती घालून आपल्याला हे इथं खाली 2 पिळ्या मारून घ्यायच्या. पिळ्या मारून घेतल्यानंतर पुन्हा सेम प्रोसेस आपल्याला ती फिक्स करायचंय. फिक्स करताना जे कुंदनला होल्स आहेत त्या होल्स मधनं वायर पास करायची आणि मोत्यांचं जे पूर्ण आपण सर्कल केलंय त्याच्या आतमधनं वायर बाहेर काढायची. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. एक्सप्लेनेशन जरी कळलं नाही ते व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. हे बघा किमान तो जो सर्कल आहे तिथे आपल्याला 3 ते 4 वेळेला ही पास करायची वायर
होलमधनं बाहेर काढायची, त्या मोत्यांच्या तारेतनं बाहेर काढायची आणि परत मागच्या बाजूने घेऊन पुढे थोडस घेऊन पुढचा भाग तिथे बाहेर काढायची. तर अशा प्रकारे पूर्ण आपल्याला हे जे मोत्यांचं सर्कल केलंय ते बांधून घ्यायचंय. आणि मग आपण आता खाली येऊयात. खाली येताना आता वरच एवढा मोठा आपल्याला पिसारा झालेला आहे, तर खाली आता उतरत्या भाजणीने आपण नथ एंड कडे न्यायची आहे. एंड कडे नेताना आपल्याला इथे आपण चौकोन करू शकतो, फुल करू शकतो, हे टिपिकल नथीमध्ये बनवलं जातं. तर मी इथं फुल बनवतेय. फुल बनवताना मी इथे 3 चे मोती घेतलेत. 3 च्या मोत्यांपासून मी हे फुल बनवलंय. 7 मोती घेतले. 7 मोत्यांचं फुल आहे. आतमध्ये निळ्या रंगाचा पुन्हा क्रिस्टल आहे 3 चा. त्याखाली 4 चा मोती, 4 चा क्रिस्टल, नंतर मोत्यांची चक्री आणि 4 चा क्रिस्टल. क्रिस्टल मध्ये मी 2 क्रिस्टल इथे ऍड केलेत. त्यामध्ये हिरवा आणि डार्क ब्ल्यू असे 2 क्रिस्टल आहेत. तर ते माझा काढताना व्हिडिओ थोडा स्किप झाला आणि पुढे आलाय तो. तर तुम्ही समजून घ्या, ज्या नेहमी नथी बनवतात सख्या त्यांना लक्षात आलंच असेल. आता इथे खाली आपल्याला घुंगरी लावायच्यात. ऑलरेडी नथ वरच्या बाजूला खूप मोठी झाली आहे, त्यामुळे आता आपण इथे थोडक्यात एंड कडे येणार आहोत आणि व्हिडिओ पण खूप मोठा होत आलेला आहे. आता 4 घुंगरू आपण केलेत. हे तयार करायचे, रेडीमेड घुंगरू नाही मिळत हे. त्यामध्ये मी क्रिस्टल्स घेतले, ज्याच्यामध्ये लाल, निळा, हिरवा आणि 3 चा मोती असे 4 क्रिस्टल्स घेतलेत. आणि वरून आपण गोल्डन कलरचा एक मणी लावलाय, जेणेकरून हे चार चार ठिकाणी बरोबर सेट होतात. आता इथे 30 गेजची वायर जी राहिलेली आहे ती आपण गुंडाळून एंड करायचा त्याचा. आतापर्यंत ही वायर होती ती आपण पुढे पुढे गुंडाळत आलो होतो. हे बघा 4 वेडे तरी त्याचे बसले पाहिजेत. शेवटी आपल्या पकडीने ते घट्ट करायचे, म्हणजे ही वायर कुठेच हलत नाही आणि घट्ट बसते. आता शेवटचा लूप जो असतो, जो आपल्या नाकाच्या आतमध्ये जातो, तो आपण बनवणार आहोत. तसं वरपर्यंत ओढून घ्यायचं. जिथे आपला नथीचा पहिला एक आकडा आपण लूप केला होता एक आकड्याचा, तिथपर्यंत वायर घ्यायची, तिथून थोडस पुढे घ्यायची आणि कट करायची. आता बॅकवर्ड बेंडने आपण त्याला एक आकडा पुन्हा करून घेणार आहोत. हा बघा अशा प्रकारे मागच्या बाजूने त्याला आपण वळून घ्यायचंय आणि प्रेस करून घ्यायचंय. म्हणजे छोटस करायचंय आणि ते खूप मोठं करू नका, म्हणजे आपल्या नाकाच्या पाळीच्या आतमध्ये जेव्हा ते जातं तेव्हा ते लागत नाही. तर अशा प्रकारे आपली ही नथ पूर्णपणे बांधून तयार आहे. की मागून पण बघा किती छान दिसतीये आणि पुढून पण बघा. आपण स्वतःच हात फिरवून बघायचा, कुठेही तारा वगैरे लागत नाहीत ना हाताला. लागत असतील तर आतल्या आतमध्ये प्रेस करून घ्यायच्या, ओढून घ्यायच्या. आणि ही मोराची नथ तुम्ही करून बघा घरामध्ये. ह्याच्यापासून तुम्ही साडी, पिन, ब्रोच वगैरे बरंच काही करू शकता. काही अडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि आवडलं असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.